कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची। मुस्लिम हे देशाचे नागरिक आहेत, त्यांनी त्यांचा अधिकार आहे मत कोणाला द्यायचा। आमचं अधिकार आहे की मत मागणं हा आमचा अधिकार आहे। त्यांनी ठरवायचं की विकासाला मत द्यायचं की जे त्यांची एवढी वर्ष फसवणूक करतात त्यांना मत द्यायचं। त्यांचं मत गृहीत नाही आहे, त्यांची मदत कोणाला भेटली असं तो गृहीत धरलेलं नाही, मतदार हा त्याचं मत ठरवत असतो, त्यामुळे मतदाराला गृहीत धरणं हा विजयाच्या कॅल्क्युलेशनमध्ये ती मतं आहेत का? आम्हाला विजयाची पूर्णपणे गॅरंटी आहे। त्यांची मतं नसली तरी आम्ही सगळी मतं पकडतो। ज्यावेळेला आम्ही विचार करतो त्यावेळेला सगळ्या मतदारसंघाचा विचार करतो, इंडिव्हिज्युअल कुठल्या समाजाचा मतदानाचा विचार करत नाही। त्यामुळे आम्ही ज्यावेळेला सर्वे पण करतो त्यावेळेला पण त्या सगळ्या लोकसभेचा म्हणजे त्या मतदारसंघाचा सर्वे करूनच विचार केला जातो। मुंबई गोवा हायवेचा जो मुद्दा आहे तो एकदम जेन्युन आहे, म्हणजे सगळ्यांना दिसतं आहे, म्हणजे असं नाही की लपवण्यासारखं काही त्याच्यामध्ये आहे। तर त्याच्यावरती जसं गडकरी साहेब काम करतात तसं रवींद्र चव्हाण पण खूप जवळून काम करतात। म्हणजे तुम्ही मागे बघितलं असेल कितीतरी त्यांनी वेळा त्या महामार्गाची पाहणी केली। आता जर तुम्ही कसारा जो घाट आहे आपला कशेळी घाट, त्या घाटात एक बोगदा सुरू झालेला आहे, दुसऱ्या बाजूचं पण काम सुरू आहे। काम प्रचंड वेगाने सुरू आहे, पण कोकणातली परिस्थिती थोडी वेगळी आहे, म्हणजे ह्या महामार्गाच्या आजूबाजूची त्या परिस्थितीवरती जे आता सध्या काम करण्याचं प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरात लवकर हा महामार्ग कसा मार्गी लागेल। 2, 3, 4, 5 अशी जी मला माहिती नाही कशी मुद्दत तुम्ही सांगा की आम्हाला काळजी आहे, म्हणजे आम्हाला महामार्ग काही समाधान नाही आहे ते महामार्ग। त्या व्यतिरिक्त कोकणात पर्यटन हा विषय खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही बघितलं तर पर्यटनामध्ये इतक्या अपॉर्च्युनिटीज आहेत, पण त्या दिशेने कुणीच काम करत नाही आहे सध्या। जर बघितलं तर आपण ज्यावेळेला परदेशात जातो आपण समुद्रकिनाऱ्यांचं कौतुक करतो, त्यापेक्षा कित्येक सुंदर समुद्रकिनारे हे कोकणात आहेत। तर त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे, म्हणजे पर्यटनाने रोजगार निर्मिती होऊ शकते। इथले कित्येक फळं आहेत, म्हणजे आंबा असेल, कोकम असेल, काजू असेल, ह्या फळांचं जास्तीत जास्त मार्केटिंग कसं होईल, ते दुसऱ्या राज्यांमध्ये परदेशात त्या फळांची मागणी कशी वाढेल, ते प्रक्रिया केलेले त्या फळांवरती प्रक्रिया करून तिथनं प्रोडक्ट्स बाहेर कसे जातील ह्याचा विचार करणं गरजेचं आहे। असे बरेच छोटे छोटे किंवा मोठे मोठे मुद्दे आहेत, ते आपण जर फोकस केले तर कोकणाच्या विकासात खूप मोठं मदत होऊ शकेल। आणि त्याचा सगळ्यात मोठा जर तुम्ही बघितलं असेल तर आता जलवाहतूक पण सुरू झालेली आहे, त्याचा वापर करता येईल। आणि मुंबई गोवा हायवे झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मुंबई खूप जवळ येणार आहे। त्या मुंबई जवळ आल्यामुळे पर्यटनाला खूप मोठी चालना मिळणार आहे। तर त्यासाठी कोकणाला सज्ज करणं ही सुद्धा आपली सगळ्यांची म्हणजे गरज आहे ॲक्च्युली। सगळ्यांनी जर त्याच्यात फोकस केला तर हा विषय मार्गी लागेल, त्यातनं रोजगार निर्मिती होईल। कोकणातलं जे पलायन सगळं मुंबई पुण्याकडे होतं आहे ते थांबायला कुठेतरी मदत होईल। आता जर तुम्ही बघितलं तर आपलं महाराष्ट्रात पर्यटन विभाग ऑलरेडी आहे, पर्यटन मंत्रालय आहे। त्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून बरेच MTDC माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।